विजयनगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जप-तप केले, पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा-राणी दोघे नेहमी उदास असत. एकदा एक जादूगार साधूचा वेश घेऊन आला आणि राजाला म्हणाला, जर तुम्ही मला वचन देत असाल तर मी तुम्हाला 2 मुलगे देईन. राजा म्हणाला, मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन. मग साधू म्हणाला, तुम्हाला 2 मुलगे लवकरच होतील, पण ते 10 वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत. राजाने विचार केला की 10 वर्ष म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला 10 वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले. साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. 10 वर्षे केव्हा निघून गेले हे राजा-राणीला कळलेच नाही आणि एक दिवशी तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू लागला. राजाने मुलगे देण्यास नकारले, पण साधूने आपल्या मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची. पण इकडे राजा-राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा-राणीने त्याला, तू आमच्याबरोबर चल असे म्हटले. मुलाच्याही मनात त्यांच्याबरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा-राणी आणि मुलाची भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसऱ्या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा-राणीला म्हणाला, आई बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कुणाला देऊ नका. दुसऱ्या दिवशी राजा-राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने 500 सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला, पण राजा-राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडा देखील मिळाला. तो साधू मुलाच्या शोधात होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा-राणीकडे गेला आणि त्याला 500 सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्याने लगाम साधूला दिली. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सावे करले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाना होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला. तो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्याची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळ्यात घालून असायची. साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तऱ्हेतऱ्हेचे डोंबाराचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला विचारले, तुला काय हवे? साधू म्हणाला, राजा, तुझी मुलगी जी मोत्याची माळ घालते ती मला दे. राजकन्येने माळ देण्यास नाकारले, पण मागून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याचबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले. मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याचबरोबर तो राजपुत्र आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.